बातमी आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरती रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस बँकेट हॉलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेकडून आता परवानगी मिळाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स इथे नवीन क्लब हाऊस आणि बँक्वेट हॉल बांधण्याचा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचा प्रस्ताव होता आणि त्याला आता बीएमसीने मान्यता दिल्याचं कळतंय. घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमांसाठी जुलै 2024 मध्ये RWITCला भाड्याने दिलेल्या 93 एकर जागेपैकी 32 एकर जमीन प्रकल्पासाठी वाटली जाईल. क्लब हाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवरती परिणाम होणार नाही असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय. तर मुंबईच्या दिशेने आणि दक्षिण मुंबईच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी अशी आहे ती मुंबईच्या प्रतिष्ठित गाजलेल्या मुंबई रेसकोर्सच्या बाबतीमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरती रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या नवीन क्लब हाऊस आणि बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला आता अखेर महापालिकेने परवानगी दिलेली आहे. बँक्वेट हॉल आणि त्याचबरोबर क्लब हाऊस नवीन बांधण्याचा प्रस्ताव होता. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, हा प्रस्ताव काय होता आणि त्याचबरोबर महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकंदरीत जागेच्या अनुषंगाने त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? पूर्वी ज्या प्रकारे माहिती आपण मुंबई महापालिकेच्या सूत्रांकडून घेतली त्यामध्ये जुलै 2024 मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ही 93 एकर जमीन दिली होती. त्यातली घोड्यांच्या शर्यती आणि संबंधित उपक्रमासाठी जमीन दिली होती आणि त्यात 93 एकर मधील 32 एकर जमीन ही आता नवीन क्लब हाऊस बँक्वेट हॉलचा जो प्रस्ताव होता जो 6 महिन्यापूर्वी या क्लबने दिला होता तो प्रस्ताव आता मुंबई महापालिकेने मंजूर केलेला आहे. खरं तर 6 महिने पूर्ण रिव्ह्यू घेतल्यानंतरच हा प्रस्तावाला मंजुरी मुंबई महापालिकेने दिलेली आहे. यामध्ये साधारणपणे 1700 चौरस मीटर मध्ये हे क्लब हाऊस होणार आहे, ज्यामध्ये 2 बेसमेंट पार्किंग लेवल असतील आणि 7 मजले असतील आणि या वरच्या मजल्यांवर 177 लॉजिंग रूम असणार आहेत. जी खुली जागा आहे त्यावर कुठलाही परिणाम होणार नाही असे मुंबई महापालिकेने सांगितलं आणि त्यानंतरच या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं कळतंय. धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल.